सर्वांना जय जवान जय किसान. तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उमरी येथील शेतकऱ्याची मुलाखत घेतो. तर आपल्या भागात जर्सी गायचं एवढं स्तब्ध नियोजन आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच मी बघत आहे. तर याची अचूक माहिती आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना नसल्यामुळे आपण यांच्याकडून अचूक माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपल्या भागामध्ये उमरी तालुका हदगाव येथे यांचा म्हैस पालन पण आहे, त्यासोबत जर्सी गाय पालन हा व्यवसाय पण दुग्ध व्यवसाय आहे. तर यांचं कारण आपल्या भागामध्ये जर्सी गाय जास्त न टिकण्याचे असे संकेत मला शेतकऱ्याकडून बऱ्याच जाणवलं आणि याच्यातले काही शंका समाधान असतील हेच आपण या युवा शेतकऱ्यांना विचारणार आहोत आणि हे आपल्याला या दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती सांग. तर मला सांगा, या जर्सी गाय पालन तुम्ही कधीपासून करायले? हे आम्ही केलं बघा 16 पासून जर्सी गायचे. असं का? तर त्यावेळेस किती गायी आणल्या? आम्ही 2च आणल्या होत्या बघा पहिल्या सुरू. 2 गाय का? हो. तर त्या 2 गायी तुम्ही कुठून आणल्या होत्या? आम्ही लोणी मार्केटवर ऑनलाईन बोलवल्या बघा. लोणी मार्केटमधून? हो. तर 2 गायीपासून म्हणजे त्या आता आपल्या भागामध्ये आपल्याकडे जास्त म्हैस पालनच करता. तर जर्सी गाय तुम्ही 2016 ला आणल्या वेळेस त्यावेळेस काही नवीनपणी अडचणी आल्या काही? हा, भरपूर अडचणी आल्या. ते फार बिमार पडतात. आता हे त्याचे वासरं होतं, हे इथं जन्मल्यामुळं याला गोळी नाही, औषध नाही, काही नाही. ते जे बिमार पडू लागले काही ते परवडणच गेले आता. मग त्याचे वासरेच आम्ही संगोपन सुरू केलं आणि त्याच्या माया ऐकून टाकल्या पुन्हा. तर काही बऱ्याच शेतकऱ्याच्या समस्या होता की आपल्या भागात तिकडून गायी आणल्यामुळं नियोजन होत नाही आणि अडचणी येतात. ते अडचणी तुम्हाला पण आल्या? हो, भरपूर. तर मग आता हे पूर्ण घरच्याच होता का काही? आता हे तर जन्म झाला पूर्ण ह्याला. असं का? तिकून जे आणलेल्या होत्या आपण ते इकून टाकल्या आणि त्याचे वासर आपण संगोपन इथे केले. इथं जन्मलेला आहे असल्यामुळे याला टेम्परेचरचं सुद्धा आपलं समजा वातावरण सुद्धा हे बिमार पडत नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याला वाटते की शेड यांनी घरी तयार केल्यामुळं हे शेड मुक्त शेड आहे आणि खुलं आहे आणि या खुल्या पण वातावरणात ह्या गायी आपल्या इथं टिकत आहेत. आणि या गायीचं म्हणजे याच्यातल्या किती गायी दूध देतात? आता सध्या 3 गायी आहेत दुधावर. 3 गायी दुधावर. बरं, आता आपल्या भागामध्ये तर यांचं जे गाभण राहायचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये काय अडचणी? नाही, यायच्या काही अडचणी, याच्या माईच्या खूप अडचणी होत्या. हे इथं जन्मलेले वासरं जे आहेत ते लय भारी आहेत. त्याला पाहायचंच काम नाही, एकदम याच्यामध्ये आता अशी आपल्या घरच्या वासर ढोरावणी. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं गायीचं संगोपन करायचं असेल तर तुम्हाला आपल्या भागातील आता यांनी जशा गायी पाळल्या आणि येथून जी ब्रीड तयार होईल तर ह्याच गायी असं वासरं घेऊन त्यांचं जर संगोपन केलं तर नक्कीच या आपल्या भागात टिकतील, है ना? आपल्या वातावरणात जे जन्मलेले आहेत ते आपल्या भागात टिकणार. तर असं तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तर जास्त न आणता 1-2 आणून त्यापासून नियोजन लावा. तर यांना सकाळपाशी चाऱ्याचं नियोजन काय करता? सकाळी आम्ही दूध काढणे, झाडून झुडून काढणे, पुन्हा ढेप टाकणे, पुन्हा कोरडी वैरण टाकतो आम्ही एक टाइम सकाळी. संध्याकाळची आमची ओली वैरण असते. बरं, ढेप आता ही सुग्रास किंवा ढेप. सुग्रास किंवा ढेप. अमूल सुग्रास राहते आमचे. तर म्हणजे त्याचा टाइम सकाळ की संध्याकाळी 2 टाइम? 6 सकाळी 6 संध्याकाळी 6. म्हणजे सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 2 टाइम ढेप. तर एका गायच्या प्रमाणात किती ढेप देता तुम्ही? ते लिटर प्रमाण टाकतो आम्ही. आता हे 8 लिटर दूध देणारे आहेत. 4 किलो एका टायमात ढेप आम्ही टाकतो सुग्रास. 4 किलो. तर शेतकरी मित्रांनो, विचार करू शकता नक्कीच की आपल्या भागात पण जर्सी गाय पालन यांनी जे केले ते आपण चांगल्या प्रकारे करू शकता. आणि जर चाऱ्यामध्ये कमी जास्त किंवा आपलं ढेपीमध्ये कमी जास्त झालं तर दुधावर काय परिणाम थोडाफार? पडते का? हो. ढेप कमी होईल तेव्हा दूधही कमी होते आणि फॅटही कमी होते. कारण आपल्या भागातले शेतकरी थोडंफार दिरंगाई होते. तर त्यासाठी थोडं आपण वेळ काढून असं नियोजन तुम्हाला शेतकरी मित्रांनो करणं लागणार आहे. तर अंदाजित या शेडला खर्च किती आला असेल? या शेडला 60 ते 70 हजार रुपये खर्च आलेला आहे. 60 ते 70 हजार. बर, आता तुमच्याकडे हे काही हे आम्ही पूर्ण शिंग घरी जाळलेले आहेत.
हे आमच्या पहिले 3 वासरे जाळाबंदी नाही आम्हाला. हा ते पुन्हा आम्हाला डॉक्टरने शिकवले कसे जाळायचे ते. हे आम्ही पुन्हा मग बाकीच्या घरी जाळे. हा, तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, एकदा जर कल्पकता आणि आपल्या चिकाटी जिद्द असेल तर आपण प्रत्येक गोष्टीवर मात करून घरीच स्वतः डॉक्टर बनू शकतो. म्हणजे आपल्या जनावरासारखंच, फक्त थोडं एकदा माहिती घेतल्यानंतर. हा, नाही आपल्या वातावरणात जन्मले असल्यामुळे बिमारच पडणार. असं का? हा, म्हणजे याला बिमारी ताप ठीक येतो पसरतो काय नाही. याच्या माईला ते डॉक्टर सांगूच नाही कधी. सारखे डॉक्टर होते आमच्याकडे. पण त्यावेळेस तुम्ही हार मानली नाही समजा? नाही नाही, हार मानायचा काय प्रश्न नाही. हे जन्मले, याला ठेवून दिलं आणि त्याच्या माई काढून टाकल्या. तर येतो चाऱ्याचं नियोजन तुम्ही मुरघास हाय म्हणले ना? हा, मुरघास हा हिवाळ्याचा लसूण घास असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये यांनी बघू शकता मुरघास कशा प्रकारे या गायच्या नियोजनासाठी बनवलेला आहे इकडे. तर अरे 5 टनाची बॅग आहे. अशा मी 4 बॅग भरल्या होत्या. 20 टन केलता बघा. आता हिवाळ्याचा पुन्हा मुरघास कमी होते, पुन्हा लसूण घास आणि गजरा राहते. हे पावसाळ्याभर आम्हाला हे चारावं लागते. म्हणजे थोडी अडचण येते शेतात जायला पाण्या पावसाची. हो ना. हा, त्याच्यामुळे आम्ही मुरघास पावसाळ्याभर मुरघास टाकतो. हा, तर तुमचं यांचं शेत यांच्या शेड पासून भरपूर दूर असल्यामुळं तर हे यांनी मुरघास पण केला. आणि ही बॅग तुम्हाला कितीला पडली मुरघासची? ही बॅग घरी येऊन 2000 पडली आपल्याला. म्हणजे 2000 मध्ये? म्हणजे शेतकरी 5 टनाची बॅग आहे बघा. हे 5 टनाची ना? म्हणजे आपण एखादं झोपडं जर कुटारासाठी बांधण्यापेक्षा हे समजा 2000 आणून याच्यात आपण स्टॉक मारू परवडते. हा, आणि त्यामुळे आपली बचत पण होते. हा, बचत पण होते. आपण पुन्हा पावसाळ्याचा रोज काढू शकतो नाही, किती पाऊस असला तरी. तर आता अशा बॅग तुमच्याकडे किती आता? आता 2 संपल्या, 2 हातात शिल्लक. म्हणजे वर्षातून 4 तुम्ही? हो, पावसाळ्यात तेवढा पुरते असे करत असतो 4. तर शेतकरी मित्र, तुम्हाला असे मुरघास पद्धत पण तुम्ही अवलंबू शकता. आणि यासोबतच यांनी एक छोटं कुक्कुटपालन पण केलेलं आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. नाही, हे 100-200 रुपये रोज आमचं इन्कम आहे. हा, म्हणजे आपल्या जे आहे त्याच्यातूनच अडचणीतून. हो, आणि याला काही खर्च नाही, काय ना, आपल्या उकोंड्यावर खात्याचा. हा, हे दुपारच्या टायमाला जेव्हा माणूस नसेल तेव्हा आम्ही म्हणतात त्याला कुलुप्याच्या आत कोंडून घेतो. संध्याकाळचे शेतकरी मित्रांनो, हे यांनी या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून हे छोटंसं कुक्कुटपालन आणि याच्यावर जास्त खर्च न करता यांनी अशा प्रकारे कुक्कुटपालन केलेलं आहे. आता पूर्ण गावरान आहे. याला काय लसीची गरज नाही, काही नाही, कोण बिमार पडत नाही, काही नाही. हे बघू शकता पूर्ण गावरान. आणि पावसाळ्यामध्ये पण हे पिल्ले बघू शकता, यांनी घरीच पिल्ले काढलेले आहेत. तर यांचा हा परिसर तुम्ही बघू शकता. तिकडं म्हैस पालन गोठा आणि हे मोठा हॉल जे आहे कुटाराचा आहे. आपल्या सोयाबीन हरभरा आहे. ह्या शेड मध्ये पूर्ण कुटार आहे ना? हा, पूर्ण कुटार आहे. 20 बाय 30 शेड आहे. पूर्ण कुटार फुल भरून आहे. आणि आपला हौद पाण्याचा. आणि हे बघू शकता पाण्याचं नियोजन आणि परिसर एकदम मुक्त असल्यामुळं इथं रोगराईचं वातावरण पण नाही. तर हे बघू शकता. आणि हे यांचं 10 गुंठ्याचं सर्व क्षेत्र असून हे अशा प्रकारे यांनी इथं उकंड्याचं पण नियोजन लावलेलं आहे. आणि हे बघू शकता यांचा डॉग. ते डॉग गावरानी आहे की? हे गावरान नाही, सरकारी. तर असं तुम्ही, कारण हा बाळगून आपल्या याचं नियोजन पण करू शकता. तर अशा प्रकारे नियोजन नक्कीच शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी करावं. आणि जर्सी गाय पालन पण कुणाला करायचं असेल तर यांचं नाव, तुमचं नाव? माझं नाव रामदास मारुतराव दळवी, उमरी खुर्द, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9309 72 87 32.
तर कुणाला या जर्सी गायबद्दल माहिती घ्यायची असेल तर यांना नक्की संपर्क करू शकता. आणि आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसायाच्या माध्यमातून आपण जे युवा तरुण आणि शेतकरी यांनी या व्यवसायाकडे वळून आपल्याला आपल्या खर्चामध्ये भर पाडून आपला नफा जास्त करण्यासाठी परावर्त व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.